नमस्कार. चार्ट पॅटर्न मास्टर क्लास एपिसोड 9 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर फ्लॅग आणि पोल पॅटर्न नेमकं काय असतो, ट्रेंड कंटिन्युएशनचं सिक्रेट काय आहे आणि प्रोफेशनल ट्रेडिंगचं ब्रेकआउटचं काय सिक्रेट आहे त्याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक रिव्हर्सल पॅटर्न बघितले, पण डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, ट्रायंगल पॅटर्न्स. पण आज आपण अशा पॅटर्न बद्दल बोलणार आहोत की जो पॅटर्न प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते सर्वात जास्त ट्रेड करतात, आणि गंमत म्हणजे रिटेल ट्रेडर जे आहेत ह्याच पॅटर्न मध्ये सर्वात जास्त चुका करतात. समजा एखादा इंडेक्स किंवा स्टॉक जो आहे तो 800 पॉईंट वरती गेला, त्यानंतर मार्केट जे आहे ते थोडा वेळ साईडवेज झालं, रिटेल ट्रेडर लगेच म्हणतात ट्रेंड आता संपलेला आहे. काही जण प्रॉफिट बुक करतात, काही जण शॉर्ट सेलिंग जी आहे ती सुरू करतात. पण मोठे मोठे इन्स्टिट्यूशन जे आहेत ह्याच वेळेला नवीन पोझिशन जे आहेत ते बिल्ड करत असतात, कारण त्यांना माहित असतं हा ट्रेंड जो आहे तो अजून संपलेला नाहीये, तो फक्त श्वास घेतोय. आणि जर एखादा धावपटू 100 मीटर धावल्यानंतर थोड्या वेळा करता 2 सेकंद थांबतो आणि पुन्हा धावायला सुरुवात करतो, तसंच मार्केट सुद्धा करतं. आणि हा जो पॉज असतो तो आपल्यासाठी फ्लॅग आणि पेन अँड पॅटर्न मध्ये दिसतो. जर तुम्ही ह्या पॅटर्नला ओळखायला सुरुवात केली तर ट्रेंड संपला आहे की अजून पुढे जाणार आहे हे आधीच समजू शकते. म्हणून हा एपिसोड जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये ट्रेंड कंटिन्युएशन नेमकं काय असतं ते समजून घेऊया. आतापर्यंत आपण ट्रेंड बदलणारे पॅटर्न बघितले, डबल टॉप, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड, डबल बॉटम, डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. पण मार्केट जे आहे ते नेहमी ट्रेंड बदलत नाही. मार्केट बहुतेक वेळा जे होतो ट्रेंड चालू ठेवतो आणि यालाच कंटिन्युएशन असं म्हटलं जातं. हे समजून घेण्याकरता एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही डोंगरावर चढणारा माणूस आहात, तो सतत वर चढत राहतो, अचानक तो 2 मिनिटं थांबतो, पाणी पितो आणि त्यानंतर पुन्हा चढायला सुरुवात करतो. तो खाली उतरतो का? तर नाही. तो फक्त थांबला होता आणि त्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे तिने ती कंटिन्यू केली. मग मार्केट सुद्धा अगदी असंच असतं. मोठा ट्रेंड चालू असताना थोडा वेळ कन्सॉलिडेट करतो, प्रॉफिट बुकिंग होते, नवीन बायर्स येतात, वीक हँड्स बाहेर पडतात, मग पुन्हा ट्रेंड सुरू होतो. प्रोफेशनल ट्रेडर जे आहे ह्या पॉजची वाट बघत असतात, कारण त्यांना माहित असतं की बाबा इथे रिस्क जे आहे ते कमी आहे, रिवॉर्ड खूप मोठा आहे. आणि रिटेल ट्रेडर काय करतो, त्याला वाटतं मार्केट थांबलं म्हणजे संपलं आणि तो एक्झिट करतो. आणि या उलट स्मार्ट मनी जो आहे तो पोझिशन घेतो असतो आणि ह्याच ठिकाणी तो रिटेलरच्या विरुद्ध दिशेमध्ये ट्रेड करत असतो. चॅप्टर नंबर 2 मध्ये जाऊयात. फ्लॅग पॅटर्न नेमकं काय असतो, फ्लॅग पॅटर्न समजून घेऊ. सर्वात आधी लक्षात ठेवा, फ्लॅग पॅटर्न कधीही एकटा तयार होत नाही, तो नेहमी आधी एक स्ट्रॉंग ट्रेंड असतो. स्ट्रॉंग ट्रेंड म्हणजे फ्लॅग पोल. हे नाव सांगतं की ध्वजाचा दांडा. जसं की ध्वज आधी दांड्यावरचा असतो, तसाच फ्लॅग पॅटर्न मध्ये स्ट्रॉंग मूव्ह आधीच होते आणि त्यानंतर एक छोटासा कन्सॉलिडेशनचा चॅनल तयार होत असतो. हा चॅनल कधी वर किंवा खाली थोडासा खाली झुकलेला असतो आणि इथे रिटेल ट्रेडर म्हणतो मार्केट आता रिव्हर्स होतंय काय. पण प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो 4 गोष्टींची वाट इथं बघत असतो, 4 गोष्टी प्रामुख्याने बघत असतो. तो म्हणजे काय, ट्रेंड अजून स्ट्रॉंग आहे का, व्हॉल्यूम कमी होत आहे का, करेक्शन व्यवस्थित चॅनल मध्ये आहे का, आणि ब्रेकआउट आला आहे का. जर या 4 गोष्टी जर त्याला जर जुळताना तिथं दिसल्या तर त्याच्यासाठी एक हाय प्रोबॅबिलिटी सेटअप जो होतो तयार होताना दिसतो. आता काही बुल फ्लॅगचे एक्झाम्पल जे ते आपण बघूया. इथे स्ट्रॉंग रॅली आले, यानंतर मार्केट थोड्या वेळा करता खाली येताना दिसतं, परंतु जेव्हा ते खाली येतं याचा अर्थ ते डाऊन ट्रेंड मध्ये नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तो फक्त कंट्रोल करेक्शन आहे, म्हणजेच अजून बाइंग जी ती स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा केव्हा प्राइस चॅनलच्या वरती ब्रेकआउट देतो तेव्हा ट्रेंड पुन्हा सुरू होताना दिसतो आणि यालाच बुल फ्लॅग असं म्हणतात. बुल फ्लॅगच्या पाठीमागची सायकोलॉजी मध्ये काय, कारण चार्ट हा फक्त प्राइस नसतो, तो लोकांच्या भावना दाखवत असतो. स्ट्रॉंग रॅली झाली, पहिल्या टप्प्यात अर्ली बायर्स प्रॉफिट बुक करत असतात, यामुळे प्राइस जे तो थोडासा खाली येतो, रिटेल ट्रेडर घाबरतात, त्यांना वाटतं आता टॉप झालेला आहे, ते सेलिंग सुरू करतात. पण इन्स्टिट्यूशन्स काय करत असतात, ते या करेक्शन्स मध्ये सेलिंग करत नाही, ते बाईंग करत असतात, कारण त्यांना माहित असतं ट्रेंड जो आहे तो अजून संपलेला नाही. करेक्शन मध्ये व्हॉल्यूम कमी असतो, याचा अर्थ मोठी सेलिंग नाही. तर ब्रेकआउटच्या वेळेस व्हॉल्यूम ज्या वेळेस वाढतो याचा अर्थ नवीन डिमांड जी आहे ती आली आहे आणि नवीन प्रोफेशनल ट्रेडर्स जे आहेत त्याच्यामध्ये एंट्री करत आहे. म्हणून लक्षात ठेवा, बुल फ्लॅग म्हणजे वीक हँड्सला बाहेर पाडणे, स्ट्रॉंग हँड्सला इन करणे. आणि हा पॅटर्न म्हणजे स्मार्ट मनी शांत अॅक्युम्युलेशन झोन मध्ये असतो. म्हणून ह्या भागामध्ये आपण ट्रेंड कंटिन्युएशन, फ्लॅग पॅटर्न, बुल फ्लॅगची सायकोलॉजी ती पूर्णपणे समजून घेतलेली आहे. आता बुल फ्लॅग नंतर आपण अगदी उलट्या पॅटर्न कडे वळूयात, तो म्हणजे बियर फ्लॅग पॅटर्न. समजा मार्केटमध्ये एखादी वाईट बातमी आली किंवा रिझल्ट अपेक्षापेक्षा खराब येताना आपल्याला दिसला आणि अचानक मार्केट जे ते 400-500 पॉईंट्सनी खाली पडलं, मग रिटेल ट्रेडर घाबरतो, काही लोक लॉस मध्ये पोझिशन जे ते एक्झिट करतात.
काही जण म्हणतात इतकं मार्केट पडलंय आता बाय करूयात, पण इथेच मोठी चूक होते, कारण मोठी घसरण झाल्यानंतर मार्केट थोडा वेळ वरती येऊन थोडासा बाउन्स देतं. हा बाउन्स काही लोकांना, अनेक लोकांना असं वाटतं की बाबा हा ट्रेंड रिव्हर्सल होतोय, पण प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते लगेच बाय करत नाही. ते स्वतःला एक प्रश्न विचारतात, हा चेंज इन ट्रेंड खरा आहे का की फक्त बिअर फ्लॅग आहे? चला आता चार्ट वरती बघूयात की नेमकं कशा पद्धतीने होतं. तर पहिली कॅन्डल जी ती एक रेड मोठी कॅन्डल आहे. यानंतर प्राइस जी ती थोड्या वेळा करता आपल्याला वरती तिथं जाताना दिसते, पण लक्षात ठेवा हा अप ट्रेंड नाहीये, तर फक्त एक वीक रिकव्हरी आहे. आणि जेव्हा केव्हा वीक रिकव्हरी होते त्यानंतर हायर हाय जे ते होत नाही, व्हॉल्यूम सुद्धा कमी असतो आणि बायर्स जे ते मजबूत नाही. परंतु अचानक सपोर्ट ब्रेक होऊन व्हॉल्यूम सुद्धा एक्सपोनेन्शियली आपल्याला तिथं वाढताना दिसते आणि मार्केट जे ते पुन्हा खाली पडतं आणि यालाच बिअर फ्लॅग असं म्हटलं जातं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चार्टवरती बिअर फ्लॅग बघणार आहात त्यावेळेस ही गोष्ट नक्की लक्षात राहून द्या की बाबा बिअर फ्लॅग मध्ये रिव्हर्सलची वाट बघण्यापेक्षा तिथं 4 पॉइंटरचं कन्फर्मेशन येणं गरजेचं आहे. प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ह्या पॅटर्न मध्ये पुलबॅक संपेपर्यंत शांत बसतात. ते ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड करत नाही, ते ट्रेंड बरोबर जे ते ट्रेड करतात आणि यालाच प्रोफेशनल डिसिप्लिन असं म्हटलं जातं. आता पेन अँड पॅटर्न बद्दल बोलूया. आता ह्या पेन अँड पॅटर्न मध्ये हा फ्लॅग सारखाच असतो, ह्याचा शेप फक्त वेगळा असतो. फ्लॅग मध्ये चॅनल तयार होत असतो, पेनंट मध्ये एक छोटासा ट्रँगल तयार होत असतो. समजा मार्केट जोरात वरती गेलंय, प्राइस एका छोट्याशा ट्रँगल मध्ये अडकते, कॅन्डल्स लहान होत जातात, हाईच खाली येत जातात, लोज वरती येत जातात आणि व्हॉल्यूम जो होतो सतत कमी होताना तिथे दिसतो. रिटेल ट्रेडर म्हणतो मार्केटमध्ये काहीच उरलं नाही. प्रोफेशनल ट्रेडर हसतो, कारण त्याला माहित असतं मार्केट जो आहे तो ऊर्जा साठवत आहे. एक सिंपल उदाहरण स्प्रिंगचं घ्या. स्प्रिंगला जितकं तुम्ही कॉम्प्रेस कराल तेवढी एनर्जी जी तिथं स्टोअर होणार आणि सोडून दिल्यानंतर तो जोरात उडताना आपल्याला तिथे दिसते. पेन अँड पॅटर्न मध्ये सुद्धा अगदी तसंच होतं. मार्केट कॉम्प्रेस होतं, लिक्विडिटी तयार होते, स्मार्ट मनी मोठ्या ऑर्डर्स तयार करते आणि जेव्हा ब्रेकआउट येतं तेव्हा प्राइस एका दिशेने वेगाने आपल्याला धावताना दिसते. म्हणून पेन अँड पॅटर्न मध्ये घाई करू नका, कन्फर्मेशनची वाट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. चॅप्टर नंबर 6 मध्ये व्हॉल्यूम अनालिसिस. आता आपण सर्वात महत्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे व्हॉल्यूम. मी नेहमी सांगतो की प्राइस आपल्याला काय होतं हे दाखवते, पण व्हॉल्यूम हे सांगतं की मूव किती स्ट्रॉंग किंवा कोण कंट्रोल मध्ये आहे याची माहिती देते. फ्लॅग किंवा पेनंट तयार होताना व्हॉल्यूम जर हळूहळू कमी व्हायला सुरू होणं गरजेचं आहे का, कारण मार्केटमध्ये मोठी बाइंग झाल्यानंतर किंवा सेलिंग झाल्यानंतर जी ती फक्त पॉज घेत असते. ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम जर अचानक वाढला याचा अर्थ इन्स्टिट्यूशनची पार्टिसिपेशन जे आहे तिथे झालंय आणि ब्रेकआउट झालेला आहे आणि त्यामुळे व्हॉल्यूम वाढला नाही तर सावध होणं गरजेचं आहे, कारण तो एक फॉल्स ब्रेकआउटचा संकेत असू शकतो. आणि प्रोफेशनल ट्रेडर कधीही फक्त प्राइस बघून ट्रेड घेत नाही, तर ते प्राइस आणि व्हॉल्यूम दोघांना एकत्र करत असतात. आणि व्हॉल्यूम म्हणजे मार्केटचा हार्टबीट आहे. हार्टबीट जर मजबूत असेल तर ब्रेकआउट वरती विश्वास ठेवणं काही प्रॉब्लेम नाहीये. तर एंट्री स्ट्रॅटेजी काय? आता प्रश्न येतो, ट्रेड नेमकं कधी घ्यायचा? रिटेल ट्रेडर नेमकं काय करतो? पॅटर्न दिसला की लगेच एंट्री करतो. प्रोफेशनल ट्रेडर काय करतो? तो कन्फर्मेशनची वाट बघत असतो. मी 3 प्रकारच्या एंट्री जे आहे यामध्ये वापरत असतो. एक म्हणजे अग्रेसिव्ह एंट्री, ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती ब्रेकआउट झाला की लगेच एंट्री करायची, स्टॉप लॉस याच्यामध्ये मोठा असतो म्हणजे रिस्क मोठी असते. आणि दुसरी म्हणजे कन्झर्वेटिव्ह एंट्री, ब्रेकआउट होऊन द्यायचा, कॅन्डल क्लोजची वाट बघायची, रिटेस्टला प्राइस येऊन द्यायची आणि मगच एंट्री घ्यायची. ही प्रोफेशनल मेथड आहे. आणि तिसरी म्हणजे मल्टी टाइम फ्रेम कन्फर्मेशन डील. याच्यामध्ये मेन जो पॅटर्न जर बघितला तो पोल अँड फ्लॅग आहे आणि त्या पोल अँड फ्लॅग्स मध्ये चॅनल मध्ये कन्सोलिडेट तिथं होताना दिसतंय. आता या शेवटच्या राऊंडला जर आपण इथं जर बघितलं तर काय होतंय, इथं परत पोल अँड पेनंट होताना दिसतंय. इथं बघा ज्यावेळेस पोल पेनंटची पोल झालाय त्यावेळेस व्हॉल्यूम जे आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि त्यानंतर पेनंट मध्ये पुन्हा एकदा ट्रँगलचं कॉम्प्रेशन आपल्याला याच्यामध्ये बांधताना इथं दिसतंय. व्हॉल्यूम सुद्धा महत्वाचा रोल तिथं प्ले करताना दिसतंय. म्हणजे एक लॉंगर रन मध्ये एक बुलिश स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते बघणं इथं महत्वाचं राहतं. आता इथं आणखीन डीपर जाऊयात. जो मी इथं पेनंट जो काढला होता जो की हायर टाइम फ्रेम विकली स्केल वरती, तो मला लोअर टाइम फ्रेम मध्ये एंट्रीच्या हिशोबाने इथं हवाय. आणि ते जे चार्ट्स मी जे काढलेत ते चार्टिंग टूल जे इथं मला 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथं बघायला मिळतात. तर मी त्याला झूम इन करतो. तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की प्राइस जे आहे ह्या लॉंग टर्मच्या ट्रेंड लाईनच्या आसपास कशा पद्धतीने इथं रिजेक्ट होते. जर ऑब्झर्व जर करायचं जर झालं तर इथं बघा पहिला अटेम्प्टला इथं रिजेक्शन होतं, इथं दुसरा अटेम्प्ट आणि इथं तिसरा अटेम्प्ट, म्हणजे ही हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स लाईन आहे. आणि त्याचबरोबर हायर टाइम फ्रेमचा ही फॉलिंग
चॅनल लाईन आहे फ्लॅगची आणि त्याच्यामध्ये हा पेनंट जो आहे तो आपल्याला लोअर टाइम फ्रेम मध्ये बनताना दिसतो. मग एंट्री कशी असावी? एंट्री याच्यामध्ये जेव्हा केव्हा ह्या पेनंटचं ब्रेकआउट ज्यावेळेस होतंय त्यावेळेस एंट्री या 1 hour टाइम फ्रेम मध्ये तुम्ही करू शकता आणि त्यात लेटेस्ट स्विंग लो जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस तिथं कन्सिडर करू शकता. पण याच्यामध्ये ऍडिशनल एक गोष्ट ही आहे की व्हॉल्यूम जे आहे त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम पॉपअप झालाय का, बाकीच्या गोष्टी त्यामध्ये आहेत का, याकडे जर लक्ष दिलं तर याच्यामध्ये ट्रेड जो आहे तो सफल होण्याची शक्यता जास्त असते. ती एंट्री ही सर्वात फेवरेबल एंट्री आहे ट्रेडर्स लोकांची, कारण याच्यामध्ये अॅक्युरसी जी ती सगळ्यात जास्त आहे. स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं कॅल्क्युलेट करायचं? प्रोफेशनल ट्रेडर जे ते टार्गेट ठरवत नाही, ते अगोदर रिस्क ठरवतात. फ्लॅग पॅटर्न कुठे आहे, स्टॉप लॉस कुठे आहे, फ्लॅगच्या खाली बिअर फ्लॅग मध्ये जर असेल तर फ्लॅगच्या वरती, पेनंट मध्ये ट्रँगलच्या अगदी विरुद्ध बाजूला. आता टार्गेट कसं काढायचं याच्यासाठी एकदम सोपा नियम आहे. जितका मोठा फ्लॅग, जिथनं इम्पल्सिव्ह मूव्ह स्टार्ट झालेली आहे तिथनं तुम्ही याचा पोलचा मेजर की नेमकं पोल कुठून कन्स्ट्रक्ट करायचा आणि किती कन्स्ट्रक्ट करायचा. आता ह्या मूव मध्ये जर बघितलं, ह्या स्विंग लो पॉईंट पासून ह्या स्विंग हाय पर्यंत एक चांगलं मोमेंटम वाल्या मूव्ह वाले कॅन्डल जे आहेत ते इथं बनताना ते दिसत आहेत. पण एक ऑब्झर्व करा, हा जो मूव्ह चालू झाला इथं एक बेसिंगची कॅन्डल चांगली आल्यानंतर पुढच्या ह्या ज्या कॅन्डल जे आहेत त्या वरच्या बाजूला काय आहे त्या सर्वांना विक्स आहे. इथं सुद्धा मोठी कॅन्डल आल्यानंतर एक विक्स आहे. त्यामध्ये ह्या ज्या कॅन्डलच्या ज्या लेंथ ज्या आहेत एकदम कमी कमी किंवा छोटे छोटे आपल्याला ते दिसत आहेत. परंतु ही जी कॅन्डल जी आहे ती क्वालिफाय होते एक बिग बार कॅन्डल साठी, म्हणजे एनगल्फिंग काइंड ऑफ कॅन्डलच्या हिशोबाने आपल्याला ती क्वांटिफाय किंवा क्वालिफाय होताना ते दिसते. आता पुढचा प्रकार इथं बघण्यासारखा आहे, तो म्हणजे काय, जेव्हा प्राइसनी हा इथनं एक चांगला रेंज केलं, ब्रेकआउट केलं, त्याच वेळेस व्हॉल्यूमचे जर बार जर बघितलं तर कंटिन्युअसली व्हॉल्यूम वाढते. म्हणजे हा एक प्रकार जो आहे करेक्ट फ्लॅग किंवा फ्लॅगचा पोल काढण्याकरता हा एक करेक्ट झोन जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. मग प्राइस पुढच्या कन्सॉलिडेशन मध्ये कशा पद्धतीने फ्लॅग जो आहे तो जनरेट करते त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा प्राइस या फ्लॅगच्या बाहेर ब्रेकआउट करते, तुमची एंट्री अग्रेसिव्ह आहे की कन्झर्वेटिव्ह आहे त्यावरती तुम्हाला तिथनं एरिया ऑफ एंट्री जो आहे तो होताना दिसू शकेल. या उदाहरणात तुम्हाला पोल करेक्टली कसा कन्सिडर करायचा त्याबद्दल सांगितलेलं आहे, ना की जास्तीत जास्त कॅन्डल विक्स असणारा किंवा रिजेक्शन असणारा किंवा कन्सॉलिडेशन मध्ये जाणारा झोन जो आहे तो आपल्याला गरजेचा नसतो. इथं ह्या ज्या कॅन्डल ज्या आहेत ह्या क्वांटिफाय करतात इम्पल्सिव्ह मूव्हला. बिसाइड्स इथं भले 2-2, 4-4 कॅन्डलचं कन्सॉलिडेशन जरी असलं तरी त्याचा एवढा फरक पडत नाहीये, कारण पॅटर्न मध्ये तुम्ही एकदम योग्य ठिकाणी त्याला हॅम्पर करणं हे गरजेचं असतं. एक्सपेरिमेंट करायचं आणि ब्रेकआउट नंतर तेवढा तुम्ही टाकून द्यायचा, तर साधारण तेवढ्या पॉईंटची मूव जी ती ढोबळमानाने तिथं मिळू शकते. ही गॅरंटी नाही. एक ऑब्जेक्टिव्ह टार्गेट आहे, या अंदाजाने टार्गेट ठेवत नका जाऊ, चार्ट मेजर करा. आता फॉल्स ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट मध्ये काय फरक आहे? फॉल्स ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट मध्ये काय फरक आहे? हा भाग जो आहे तो प्रत्येक ट्रेडर्सने समजून घेणं गरजेचं आहे, कारण इथे सर्वाधिक नुकसान जे आहे लोकांचं होताना तिथं दिसतं. रिटेल ट्रेडर जो आहे तो ब्रेकआउट पाहिला, बाय केला, दुसऱ्या दिवशी मार्केट परत खाली आला, स्टॉप लॉस हिट होताना दिसतो, कारण तो फॉल्स ब्रेकआउट होता. तर ह्या चार्ट मध्ये आपल्याला कळतं की हा पर्टिक्युलर स्टॉक किंवा सिक्युरिटी जी ती डाऊन ट्रेंड मध्ये, आणि त्या डाऊन ट्रेंड मध्ये आल्यानंतर इथं त्याला एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट होताना दिसतो, कारण ह्या कॅन्डलचा एक खालच्या बाजूला मोठी विक आहे आणि हा डेली टाइम फ्रेम आहे. आपल्याला कळतंय की हा एक रेजिस्टन्स होता या सेक्शनसाठी, नंतर तो सपोर्ट होणार आहे. प्राइस ज्यावेळेस त्या सपोर्टच्या आसपास येते त्यावेळेस आपण तिथं शॉर्ट केलं गेलं पाहिजे की लॉंग केलं गेलं पाहिजे का वेट केलं पाहिजे थोडंफार बाउन्स करण्याकरता, तो बाउन्स गरजेचा आहे. पण लोक इथं लोअर टाइम फ्रेम मध्ये जातात आणि त्या लोअर टाइम फ्रेम मध्ये जाऊन अशा पद्धतीचे बेरिश फ्लॅग जे आहेत ना ते करतात. म्हणजे काय होतं, सिंपल ते म्हणतात अरे चल आता इथे जो आहे ना एक बेरिश पोल आणि फ्लॅग झालाय, तिथं आपल्याला एंट्री करायची. पण याच्यात जर एंट्री जर हवी असेल तर ती एंट्री कुठं असते, ह्याच्या खालच्या बाजूला ब्रेकडाऊन ज्यावेळेस होतंय, ब्रेकडाऊन ह्या चॅनलचं रायझिंग चॅनलचं होणं गरजेचं आहे. इथं थोडंसं झालं, पण लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर एक ऑल द वे जी रॅली जी आहे ती वरच्या बाजूला आपल्याला तिथं होताना दिसते. म्हणून लोक जे आहेत शॉर्ट साईड साठी तिथं जाण्याचा प्रयत्न करतायत, पण तिथं प्रॉपर त्यांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते फॉलो करत नाही. आणि मार्केट पुन्हा एकदा समजा तुमचं इथं व्ह्यू चुकला, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, मार्केटने तुम्हाला परत एकदा इकडं जी आहे ती संधी दिली आणि त्यानंतर तुमच्या फेवर मध्ये जे आहे ते मार्केट आपल्याला तिथं जाताना तिथं दिसतं. म्हणून फक्त आणि फक्त ते गोष्टी बघून मिळत आहेत, नक्की नाही. प्रॉपर तुमचा प्लॅन आणि तुमचा स्टॉप लॉस इंटॅक्ट ठेवणं. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, व्हॉल्यूम वाढलाय का, स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज आली का, तिसरं रिटेस्ट झालंय का, आणि चौथं हायर टाइम फ्रेम सुद्धा त्याच दिशेमध्ये आपल्याला हिंट आउट करतंय का हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे.
आता मार्केट जे आहे ते आपल्याला एकच दिवस संधी देत नाही, रोज संधी देत असतात, म्हणून त्याला फोकस करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता थेरी जी ती पुरी झाली, चला बघूयात काही चार्ट्स जिथं पोल अँड पेनंट, पोल अँड फ्लॅग हे पॅटर्न झालेले आहेत, जे की बुलिश आणि बेरिश टेरिटरीमध्ये वन बाय वन ते बघूया. फ्लॅगची सिंपल सी टर्मिनॉलॉजी जी आहे या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर तुम्हाला एक लक्षात येत असेल की एक बिग कन्सॉलिडेशन जे आहे ते इथं झालं आणि त्या कन्सॉलिडेशन मध्ये एक हॉरिझॉन्टल कन्सॉलिडेशन हे आपल्याला दिसते. त्यानंतर प्राइस जे आहे एक हायर लोचं फॉर्मेशन त्या कन्सॉलिडेशन नंतर होता. जेव्हा प्राइस शेवटच्या फेज मध्ये गेली त्यावेळेस तो एक हायर लो स्विंग लो जो आहे तो तयार झाला. जेव्हा तो हायर लो स्विंग लो तयार झाला तिकडनं प्राइसनी एक इम्पल्सिव्ह मूव्ह जी ती वरच्या बाजूला केली आणि ती इम्पल्सिव्ह मूव्ह झाल्यानंतर पुन्हा प्राइस एका चॅनलच्या करेक्शन मध्ये आपल्याला तिथे जाताना दिसते. मग जी काय या पर्टिक्युलर लो पासनं स्विंग लो पासनं या पहिल्या रिजेक्शनच्या हाय पर्यंत जी काय व्हर्टिकल मूव्ह झालेली ज्याला इम्पल्सिव्ह मूव्ह म्हणतो, त्या इम्पल्सिव्ह मूव्हला पोल असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर हे जे कन्सॉलिडेशन डाऊनफॉल चॅनलचं जे आहे त्याला फ्लॅग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ब्रेकआउट त्या पर्टिक्युलर झोनचं तिकडे होतंय तर तिथनं तो पोल अँड फ्लॅगचा ब्रेकआउट होतो. मग ह्या केसमध्ये ब्रेकआउट झाल्यावर तिथं नेमकं किती जाऊ शकतो, त्याकरता ह्या स्विंग लो पासनं ही जी इम्पल्सिव्ह मूव्ह झाली आहे ह्या हाय पर्यंत पॉइंटर्स जे आहे ते मोजायचे आणि तेच रिप्लिकेट जे आहे ते ब्रेकआउट नंतर तिथं चेक करायचे. दुसरं महत्वाचं पॉइंटर इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे, जेव्हा केव्हा ही जी इम्पल्सिव्ह मूव्ह झाली आहे त्या इम्पल्सिव्ह मूव्ह मध्ये व्हॉल्यूम जे आहे ती सपोर्टिव्ह आहे का याकडे लक्ष द्यायचं. जसं की इथनं हा स्विंग लो ज्यावेळेस झाला त्यावेळेस व्हॉल्यूम एवढी काही खास नव्हती, परंतु जेव्हा हायेस्ट व्हॉल्यूम तिथं आला म्हणजे त्याचं एक ऍडिशनल कन्फर्मेशन जे आहे आपल्याला त्या पोल अँड फ्लॅगच्या मूव्ह मध्ये तिथं बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये आपल्याला किती प्रोजेक्शन त्याचं टार्गेटचं जाऊ शकतं याबद्दल आयडिया एक सिंपल पद्धतीने मिळताना दिसते. व्हिडिओचा होमवर्क जो आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण निफ्टी डेली चार्ट उघडा, त्याच्या पाठीमागील 5 वर्षामध्ये 5 बुल फ्लॅग, 5 बियर फ्लॅग, 5 पेनंट पॅटर्न शोधा. प्रत्येक पॅटर्न मध्ये पोल मेजर करा, व्हॉल्यूम मेजर करा, ब्रेकआउट झालंय का आणि टार्गेट कम्प्लीट झालंय का हे चेक करा. हे होमवर्क पूर्ण केल्यावरती फ्लॅग आणि पेनंट पॅटर्न तुमच्या डोळ्यांना आपोआप दिसू लागेल. आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा पोल अँड फ्लॅग मास्टर. तर आजच्या व्हिडिओमधनं आपण अतिशय महत्वाचा कंटिन्युएशन पॅटर्न जो आहे तो शिकलो आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होताना दिसेल. पॅटर्न जो आहे तो पैसे कमवून देत नाही, तर योग्य कन्फर्मेशन, रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन हेच दीर्घकाळासाठी जे आहे तुम्हाला प्रॉफिट मिळवून देतात. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये फ्लॅग मास्टर म्हणून लिहा. धन्यवाद.